नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। आज दिनांक 30 जुलै रोजी 5 दिवस होऊनही यशस्वी शिंदे प्रकरण उरणमध्ये धगधगत आहे। चौकात चौकात मोर्चे निघत आहेत। संतापलेली जनता रस्त्यावर उतरून आरोपीला आमच्या ताब्यात द्या, त्याला भर चौकात फाशी द्या अशा मागण्या करत आहे। अनेक महिला नेत्या उरणमध्ये येत शिंदे कुटुंबियांचं सांत्वन करत आहेत। अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांच्या पत्नी देखील उरणमध्ये आल्यात। त्यांनी या विषयाबाबत अत्यंत उग्र प्रतिक्रिया देत थेट पंतप्रधानांना याबाबत विनंती केली आहे। महिला सुरक्षेसाठी शक्ती कायदा ताबडतोब पास करावा अशी विनंती शर्मिला ठाकरे यांनी थेट पंतप्रधान मोदींना केली आहे। इतके हीन कुकर्म करणाऱ्याला फक्त फाशीचीच शिक्षा व्हावी, तुम्ही तुमची दहशत दाखवा, पोलिसांना या प्रकरणात रोखणारे कोणीही नाही असे आवाहनही शर्मिला ठाकरे यांनी पोलिसांना केलंय। पोलीस जर स्ट्रॉंग ऍक्शन घेतलं तर गृहमंत्र्यांकडे जायची गरजच नाहीये। मला असं वाटतं पोलिसांची नेमणूक किंवा त्यांना त्यांच्याच हातात असते संरक्षण। सरकारने त्यांना दिलेलं असतं की महाराष्ट्रातल्या लोकांचं संरक्षण करायची जबाबदारी ही पोलिसांची असते। पोलिसांनी नाही केलं तर मग गृहमंत्र्यांनी लक्ष घालायला पाहिजे, पण पोलिसांनीच का करू नये ह्याच्यावर माझा प्रश्न आहे। त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलं की पोलिसांच्या हातात पण काही असतात, जे तुम्ही तुमचं धाड दाखवू शकता, दहशत दाखवू शकता। आणि आम्ही तर शालू यांना पण सांगितलेलं आहे की शक्ती कायदा 10 वर्षापासून इम्प्लिमेंट झालेला नाही, तो अजून ते पासनात गुंडाळून पडलेला आहे। तर आमची अशी पंतप्रधानांना विनंती आहे की आता पुढच्या 5 वर्षात ह्या एकच वर्षात तुम्ही तो शक्ती कायदा पास करा आणि तो पास करून त्याचं इम्प्लिमेंटेशन होतंय की नाही ते बघा। असे गुन्हे झाले की 2 महिन्याच्या त्या माणसाला फाशीच दिली पाहिजे। त्याला तिथून हायकोर्टात गेला, हायकोर्टात सुप्रीम कोर्टात गेला, मधून राष्ट्रपतींकडे गेला, त्याला कुठेही वाव नसला पाहिजे। हा अशा गुन्ह्यांना कुठेही व्हॉइस किंवा न्याय मिळवला नाही पाहिजे। त्याला त्यांनी जे केलंय त्याच्यावर त्याला पनिशमेंट झाली म्हणलंय। आम्ही प्रचंड नाराज आहोत आणि माझं असं म्हणणं की आता मी येताना अजून एक तिसरी केस आहे, म्हणजे एका मुलीवरती नाही सांगितलं म्हणून मारलं, सिरियस आहे। मला असं वाटतं की पोलिसांना ह्या केसेसमध्ये कुठलाही पॉलिटिकल पक्ष अडवणार नाही, तरी सुद्धा त्यांनी जर ऍक्शन घेतली नाही तर आम्ही आमची नाराजी पोलिसांना सांगितले की ही तुमची जबाबदारी आहे। सर्व मुलींची रक्षण करायची जबाबदारी तुमची आहे। कुठलाही पॉलिटिकल पक्ष ह्याच्यात तुम्हाला अडवणार नाही की तुम्ही जसं पोर्शे बंद झालं, कोणीतरी आमदार गेलो तरी थांबवलं, ह्याच्यात कोणीही अडवणार नाही। तुम्ही तुमची दहशत दाखवा। काय चाललंय गेल्या 3 दिवसात जर 3 मुलींना आणि हिंस्रपणा म्हणजे किती हिंस्रपणा, निर्भया केस आपण एक ऐकली होती, त्याच्यात सुद्धा तो 16 वर्षाचा मुलगा सुटला, हे चूकच आहे। ज्या मुलाला एवढी विकृती आहे तो कुठच्याही वयाचा असू दे, त्याला आतमध्ये आयुष्यभर ठेवलं पाहिजे। मला तर म्हणे फाशी दिलं पाहिजे। अशी सरकारची ही केस आहे। मी मंदिरात पुजारी जर असं करत असतील, मुलींना लग्न करून फसवून असं करत असतील, तर ह्या लोकांवरती पोलिसांची दहशत असली पाहिजे। दहशत म्हणेल की पोलीस काय करू शकतात हे या पुरुषांना कळलं पाहिजे आणि ते जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत हे पुरुष थांबणार नाही। वादळवारा लाईव्ह साठी न्यूज ब्युरो उरण। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।